मध्य विधानसभा मतदारसंघावर भाजपाचा दावा। विधानसभेसाठी भाजपचे एकनिष्ठ असलेले अनिल मक्रिये यांची तयारी, पक्षातर्फे सकारात्मक प्रतिसाद। राज्यात आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहरातील मध्य विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य अनिल मक्रिये यांच्या नावाची चर्चा असून त्यांनी त्या अनुषंगाने पूर्ण तयारी केली असल्याचंही त्यांनी एडीएनसोबत बोलताना सांगितलंय। भारतीय जनता पक्षात मागील 40 वर्षापासून एकनिष्ठेने काम करणारे प्रदेश सदस्य अनिल मक्रिये हे एकनिष्ठ कार्यरत आहेत। संघ जनसंघ भाजपमध्ये वडिलांपासून आपण काम करत आलोय। पक्ष कामासोबतच विविध सामाजिक कामं आपण करत आलोय। हे काम करत असताना आपण आज पावेतो कुठलीच अपेक्षा पक्षाकडे केली नाही। आतापर्यंत केलेल्या कामाच्या जोरावर त्यांनी आमदारकी देण्यात यावी असं सांगितलं। त्याचबरोबर या भागातील विविध समाजाची बैठक घेण्यात आली असून त्यांनी देखील आपल्याला पाठिंबा दर्शवला आहे। तसंच येणाऱ्या काळात आपण निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी करावी असं सांगितलं। याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून शहरासाठी 25 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असून त्यातील 10 कोटींची विकास कामं मध्य विधानसभा मतदारसंघात सुरू करण्यात आली आहेत। त्याबरोबरच ते सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात। त्या अनुषंगाने माजी नगरसेवक असलेले आणि सध्या प्रदेश सदस्य असलेले अनिल मक्रिये यांनी सर्वतोपरी तयारी केली असून येणाऱ्या निवडणुकीत आपण हिंदू आमदार म्हणून निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केलाय। या निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करून मध्य विधानसभेची जागा ही पक्षाला सोडून घ्यावी आणि या ठिकाणी अनिल मक्रिये यांना उमेदवारी द्यावी अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली असून भाजप पक्षातर्फे सकारात्मक प्रतिसाद असल्याचं म्हटलं जात आहे। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष निधीतून आणि शहराध्यक्ष श्री बोराडकर यांच्या प्रयत्नाने 25 कोटी रुपये संभाजीनगर शहराला दिले। त्यापैकी 10 कोटी रुपये मध्य विधानसभेला दिले। का मी 40 वर्षापासून काम करतो, जे पार्टीने काम सांगितले ते पूर्ण केलेले आहे आणि माझी इच्छा आहे आता पार्टीने मध्य विधानसभा सोडून घ्यायला पाहिजे। धन्यवाद। कुठं कुठं सुरू केलेले आहेत उद्घाटन? 21 वार्डात आपल्या मध्य मतदारसंघामध्ये 21 वार्डात कामं सुरू आहे। त्याची यादी तुम्हाला देतो मी। त्यातले महत्त्वाचे कामं कोणते आहेत की खूप लोकांकडून मागणी? नाथ मंदिर, एसबी कॉलनी, एसबी कॉलेज, गुलमंडी, राजा बाजार आणि बेगमपुरा, हरसूल, मयूर पार्क, जाधववाडी, N11, N12 अशा सगळ्या आणि मशानभूमी आहे काही, तिथं आम्ही पैसे दिले। मग काही मुलांसाठी ओपन हे दिले, जिम दिले, वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं आपण। या सर्व कामासाठी तुम्ही पाठपुरावा केला होता? हो, मी केलेलं आहे। मी अध्यक्षाला सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्रजीला भेटलो मी की आम्हाला पैसे पाहिजे, त्यांनी दिले 10 कोटी रुपये। हे काम झाल्यानंतर अजून 25 कोटी रुपये देतो मला सांगितलं। तुम्ही मध्यसाठी पक्षाकडे मागणी केली? हो, केली आहे। मी मागणी केल्यानंतर आमच्या अध्यक्षांनी वरती मागणी केलेली की आम्हाला मध्य विधानसभा सोडून द्यावं। आमचं काम चांगलं आहे, लोक चांगलं आहे। आता लोकसभेमध्ये सगळं मध्यमध्ये आम्हीच सगळं मॅनेज केलं होतं। मी जनसंघापासून काम करतो, त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी आणि मी दिवा निशाणी, नांगरदारी आणि कमळ 3 निशाण मी स्वतः बघितलेले आहे। मी 40 वर्षापासून काम करतो, पार्टीने माझा विचार करावा।